नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 33 वशिष्ठांचा हिमालयाला उपदेश. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, हिमालयाने सप्तर्षींची पूजा केली व त्यांच्या आगमनाचा हेतू विचारला तेव्हा ते म्हणाले, शैलराज, भगवान शंकरांना जगाचा पिता आणि पार्वतीला जगन्माता समजतात, म्हणून तू शिवजींनाच आपली कन्या दे, त्यामुळे तू जगद्गुरूंचाही गुरु होशील. तेव्हा हिमालय दोन्ही हात जोडून म्हणाला, सप्तर्षींनो, तुम्ही जे म्हणता ते मलाही मान्य आहे, पण थोड्याच वेळापूर्वी येथे एक वैष्णव ब्राह्मण आला होता. त्याने शिवजींबद्दल विपरीतच गोष्टी सांगितल्या, त्यामुळे पार्वतीच्या मातेची बुद्धी फिरली. योग साधनेत रममाण होणाऱ्या रुद्रदेवांशी आपल्या कन्येचा विवाह होऊ द्यायचा नाही, असे तिने ठाम निश्चय केलेला आहे. फार क्रोध आल्यामुळे मलिन वस्त्रे नेसून ती क्रोधागारात गेली आहे. तिचा हट्ट कायम आहे आणि कितीही समजावून सांगितले तरी ती तिची समजूत पटत नाही. फार काय सांगू, माझ्याही बुद्धीत बदल झाला आहे. भिक्षुक शिवजींना कन्या देऊ नये असे वाटू लागले आहे. आपले मनोगत व्यक्त करून हिमालय स्तब्ध बसला. सप्तर्षींना शिवमायेचे मोठे कौतुक वाटले. त्यांनी अरुंधतीला मेना राणीकडे पाठवले. अरुंधती तिच्या भेटीस गेली तेव्हा पार्वती तेथेच होती. मेना शोकाने मूर्छित पडली होती. अरुंधती मधुर वाणीने म्हणाली, मेने, उठ, मी अरुंधती आहे, तुला भेटण्यासाठी येथे आले आहे. दयाळू सप्तर्षीही आले आहेत. अरुंधतीचे बोलणे ऐकून मेना पटकन उठून बसली. लक्ष्मी समान तेजस्वी अशा त्या साध्वीला तिने वाकून नमस्कार केला व म्हणाली, आज आमचे भाग्यच उदयाला आले, म्हणून जगद्वंद्व वशिष्ठांची पत्नी आमच्या घरी आली. मी तुमची दासी आहे, माझ्यावर कृपा करा. मला तुमची कन्या समजून जी सेवा करायची असेल ती हक्काने सांगा. तुम्ही सांगाल ते काम मी करेन. अरुंधतीने मेनेची नीट समजूत घातली. इकडे सप्तर्षी हिमालयाशी वार्तालाप करत होते. त्याला सर्व गोष्टी समजावून सांगत होते. ते म्हणाले, शैलेंद्रा, आम्ही तुला शुभकारक गोष्टच सांगत आहोत. तू शिवजींना पार्वती देऊन त्यांचा सासरा हो. शिवप्रभू सर्वांचे ईश्वर आहेत. ते कोणाकडे याचना करत नाहीत. त्यांना स्त्रियांविषयी जराही उत्सुकता नाही, पण तरीही तारकासुराच्या वधासाठी ब्रह्माजींनी त्यांना मोठ्या प्रयत्नांनी तुझ्या कन्येशी विवाह करण्यास राजी केले आहे. पार्वतीनेही त्यांच्या प्राप्तीसाठी तप केले होते, म्हणून त्यांनी तिला मी तुझे पाणी ग्रहण करीन असा वर दिला आहे. या दोन कारणांमुळेच ते विवाहाला तयार आहेत. तेव्हा हिमालय थोडेसे हसून भीत भीत म्हणाला, हे विभो, शिवजींकडे कोणतीही राजोचित सामग्री नाही. त्यांच्याकडे घर नाही, ऐश्वर्य नाही, कोणी बांधवही नाहीत. अशा अत्यंत अलिप्त योगीश्वरांना आपली सर्व गुणसंपन्न कन्या द्यायला माझे मनच तयार होत नाही. त्याला मी काय करू? तुम्ही वेद विधाता ब्रह्माजींचे पुत्र आहात. या संदर्भात विचार करूनच काय ते सांगा. जर एखाद्या पित्याने कामाने, मोहाने, भीतीने वा लोभाने आपली कन्या प्रतिकूल वराला दिली तर त्याला नरक प्राप्त होतो. सर्व बाजूंनी विचार केल्यावर शिवजी हे पार्वतीसाठी अनुरूप वर नाहीत असे मला वाटते. आता माझी कन्या त्यांना का द्यावी हे तुम्हीच सांगा. तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले, शैलराज, मी तुला हितकारक असेच सांगणार आहे. माझे म्हणणे धर्माला अनुकूल आणि इह परलोकी सुखदायक असणार आहे. हे लक्षपूर्वक ऐक. शस्त्र जाणणारे ज्ञानी लोक बोलण्याचे 3 प्रकार मानतात. पहिल्या प्रकारचे बोलणे हे असत्य आणि कानाला गोड वाटणारे असते, पण ते अंतिम हितावह नसते. बुद्धिमान शत्रू अशा प्रकारे बोलतात. दुसऱ्या प्रकारचे बोलणे हे कानाला कठोर वाटणारे, पण ते अंती सुखकर परिणाम देणारे असते. दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणारे धर्मशील व दयाळू बांधव अशा प्रकारे बोलतात. तिसऱ्या प्रकारचे बोलणे हे सत्याचे साररूप, कानाला अमृता समान वाटणारे आणि अत्यंत हित करणारे असते. हा तिसरा प्रकार सर्वात श्रेष्ठ होय.
नीतिशास्त्रांमध्ये या 3 प्रकारांविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे. यातील कोणत्या प्रकाराने बोलून मी तुझी समजूत काढू ते सांग. तू म्हणतोस त्याप्रमाणे शिवजींकडे लौकिक संपत्ती नाही, पण कुबेर ज्यांचा दास आहे त्यांना तू दरिद्री कसे म्हणू शकतोस? ज्यांचे मन तत्वज्ञानाच्या महासागरात बुडलेले असते, जे ज्ञानानंदाचे अधिपती आहेत, जे सर्वांचे ईश्वर आहेत, त्यांना बाह्य अर्थात लौकिक संपत्तीची काय इच्छा असणार? दीनदुःखी अशा वराला कन्या दिल्याने पिता कन्याघाती होतो असे तुझे म्हणणे आहे, पण भुवईच्या निर्देशाने हालचालीने सृष्टीची निर्मिती, पालन व संहार करण्यास समर्थ आहेत. ज्यांना गुणातीत परमात्मा व प्रकृतीच्या पलीकडील परमेश्वर असे म्हटले जाते, जे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिविध रूपांनी प्रख्यात आहेत, त्या शिवजींना तू निर्धन आणि दुःखी कसे म्हणू शकतोस? ब्रह्मलोकात निवास करणारे ब्रह्माजी, क्षीरसागरात राहणारे विष्णू आणि कैलासवासी हर या सर्व शिवजींच्याच विभूती आहेत. शिवप्रभूंपासून प्रकट झालेली प्रकृती ही सुद्धा आपल्या अंशाने 3 प्रकारची रूपे धारण करते. वाणीची अधिष्ठात्री देवता सरस्वती ही त्यांच्या मुखातून प्रकट झाली. सर्व संपत्तीचे स्वरूप असलेली सौंदर्यशालिनी लक्ष्मी त्यांच्या वक्षस्थलातून आविर्भूत झाली. तर शिवा म्हणजे काली देवीने देवांच्या एकत्रित झालेल्या तेजातून स्वतःला प्रकट केले आणि असुरांचा निपात करून सूरगणांना स्वर्गांचे राज्य परत मिळवून दिले. ही शिवा देवी लीला शक्तीने प्रेरित होऊन आणि आपल्याच अंशाने अनेक रूपे धारण करून देवांची, ऋषींची व भक्तांची कार्ये सिद्ध करते. मागील कल्पात तिने दक्ष कन्या सती म्हणून जन्म घेतला. त्याने शिवजींबरोबर तिचा विवाह करून दिला. पित्याच्या यज्ञात पतीचा अपमान झाल्यामुळे तिने योग बलाने देहत्याग केला. हीच कल्याणमयी शिवा या कल्पात मेना राणीच्या पोटी पार्वतीच्या रूपाने प्रकट झाली आहे. हिमालया, प्रत्येक कल्पात बुद्धिरूपा दुर्गा हीच ज्ञानीजनांची श्रेष्ठ माता असते. ती नेहमीच सिद्ध, सिद्धदायिनी आणि सिद्धरूपिणी आहे. भगवान हर चिताभस्म बनून सतीचे अस्थिचूर्ण सर्वांगी धारण करतात. सर्व जन्मात शिवा हीच शिवजींची पत्नी असणार आहे यात संशय नाही. म्हणून तू पार्वतीचा विवाह त्यांच्याशी करून दे, नाही तर ती स्वतःच आपल्या पतीकडे जाईल. तुझ्या कन्येने तपश्चर्या करून असंख्य क्लेश सहन केले हे शिवजींनी जाणले. ते वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन तिच्या तपोवनात गेले. तिची परीक्षा घेतली. तिची तपोनिष्ठा आणि आराध्य देवाविषयी तिच्या मनात असलेली दृढ श्रद्धा पाहून ते अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी तिला दर्शन दिले आणि तुझ्याशीच विवाह करीन असे आश्वासन दिले. पार्वतीच्या मनात शिवजींना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याची इच्छा होती. त्यासाठी तुम्ही दोघांनी तिला अनुमती दिलीत आणि आता तिची तपश्चर्या सफल झालेली असताना तुम्ही तिचा हात शिवजींच्या हाती द्यायला तयार नाही, याला काय म्हणावे? तुमची बुद्धी अशी विपरीत कशी झाली? गिरिराज, शिवजींच्या सांगण्यावरूनच आम्ही सप्तर्षी अरुंधतीसह येथे आलो आहोत. ती यात मेना राणीची समजूत काढण्यासाठी गेली आहे. तू पार्वतीचा विवाह शिवजींशी करून द्यावा एवढेच आमचे म्हणणे आहे. त्यामुळे तू सुखी होशील. तू आपणहून त्यांचा विवाह करून दिला नाहीस तरी त्यांचा विवाह होणार यात संशय नाही. भवितव्य कधीही बदलत नाही. शिवजींनी पार्वतीला तसा वर दिला आहे. तो निष्फल होणे कदापि शक्य नाही. जेथे ईश्वराधीन राहणाऱ्या आणि ईशकृपा संपादन केलेल्या साधूंचाही वर निष्फल होत नाही, तेथे प्रत्यक्ष परमेश्वराचा वर कोण विफल करणार? पूर्वी महेंद्राने पर्वतांचे पंख कापले होते. पार्वतीनेही मेरू पर्वताचे शृंग सहज लीलेने मोडून टाकले होते. त्या प्रसंगाची तुला आठवण आहे ना? तू शिवजींना विरोध केलास आणि त्यांनी तिच्याशी बलपूर्वक विवाह केला, तर तू काय करू शकतोस? विशिष्ट हट्टासाठी सर्वनाश ओढवून घेणे चांगले नाही. कुळाच्या रक्षणासाठी एकाचा त्याग करावा अशी सनातन श्रुती आहे.
अनरण्य राजानेही शापाला भिवून आपली कन्या ब्राह्मणाला दिली. त्यामुळे त्याच्या सर्व संपत्तीचे रक्षण झाले. त्यालाही त्याच्या गुरुने व नीतिवंतांनी असे समजावून सांगितले होते. म्हणून पार्वती शिवजींना देऊन तूही आपल्या बंधूंचे, वंशाचे व संपत्तीचे रक्षण कर. त्यामुळे सर्व देवता तुला अनुकूल होतील. अध्याय 33 समाप्त.